लेखक दिग्दर्शक म्हणून बरेच सिनेमे तुम्ही केलेत. हो. त्यातला खोपा सिनेमा म्हणजे आपण सोबतच केलं. एकत्र केला. खोपा हा जो सिनेमा आहे, हे मी जे म्हणलं ना, की ते इथं कुठतरी गोष्ट लागायला पाहिजे होती. आपल्या खोप्याची वनलाईन किती स्ट्रॉंग होती, की गरज नाही की एक खोपा तयार करण्यासाठी सगळ्या काड्या एका झाडाच्या असाव्यात. वेगळ्या झाडाच्या असल्या तरी त्याची गुंफण जर असेल तर त्याच्यामध्ये पिल्लू अंड व्यवस्थित राहतं. ज्यावेळेस लातूरला भूकंप झाला होता किल्लारीचा, मदतनीस म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. ते आम्ही प्रत्यक्ष तिथं खोप्यातली जी घटना आहे ती पाहिजे. त्याच्या पार्ट होत असते सिनेमाचा. तू इतकं छान कला दिग्दर्शन केलंस त्याचं. ते जे आपण डिझाईन केलं ना, ते मी प्रत्यक्ष तिथं डोळ्याला बघितलेलं आहे 93ला, आणि तशा घटना बघितल्या म्हणून आपण ती गोष्ट केली होती. परंतु खोपा करताना तो माझा पहिलाच प्रयत्न होता. मला करायचंय, मला तो दिसतोय सिनेमा आणि मी तसाच करणार. की जेसीबी जवळपास 10 दिवस चलत होता. पहिले शूटिंग शिक्रापूरला केलं, हो. ती घरं, नंतर मग घरं पडलेली, हो. त्याचा कॅम्प, मेडिकल कॅम्प, बाकीच्या गोष्टी, मग ते चित्र भयावक अंगावर आलं पाहिजे होतं. त्यामुळे आपण ते गाव म्हणजे खरं तर पाडून टाकलं थोडंसं, एक पडलेलं गाव, आणि त्यातून दुसरं उभं केलं. तुलाच माहितीये की आपण खूप कमी बजेटमध्ये सिनेमा केलाय. आणि मी सुरुवातीला आजोबाच्या रोलला गोविंद नामदेवांना भेटलो होतो. गोविंद नामदेवांनी एक सामावून सांगितलं. मला असं कळलं की विक्रम गोखले आपल्याला वेळ देतात. मी त्यांना गोष्ट ऐकवली, त्यांना सगळं प्रोजेक्ट दाखवला की व्हीएफएक्स असं असेल, हे असं असेल, ते असं असेल. बरोबर. त्यांना गोष्ट आवडली. माझ्या अमाऊंटमध्ये ते यायला तयार होते. मग मी काय केलं, मोह टाळला. मी ती हिरोईन कट केली आणि पूर्ण टेक्निकली सिनेमा केलाय ना. पहिलाच सिनेमा मी ग्रँजर म्हणजे काय म्हणते शिवधनुष्य पेललं. आय एम सॅटिस्फाईड. प्रत्येक गोष्ट आपण खूप मेहनतीने केली.